आता वाजले आहेत 6:23 आणि आपण सध्या निघालो आहोत एवढा सकाळी अक्कलकोटसाठी. तर सध्या आपण राम मंदिर स्टेशनला आहे. इथून CSMT, तिथून मग वद्यान कुठेतरी एक्सप्रेस आहे त्यामधून तिथून ते पकडून अक्कलकोटला. पुण्याला एक माणूस आपल्याला जॉईन होणार आहे, तो या जर्सीवाला कळत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर सकाळी ब्लॉग चालू केलेले आपण. झोप झाले नाही कारण नाईट होतं. नाईटवरून डायरेक्ट निघालो मी कामावरून. तर लवकर निघालो, ऑफिसवरून निघालो लवकर. ठीक आहे. इथून मग ते, इथून मग तिकडे, इथून मग तिकडे. ठीक आहे. आणि एक आपला लास्ट मोठं ब्लॉग पण यायचा बाकी आहे, तो सध्या आला नाही. त्याचा इश्यूमध्ये असा झाला आहे ना, तो ॲक्शन प्रोमध्ये जो शूट केला ना आपण, तो आपला मोबाईलला सपोर्ट नाही होता व्हिडिओ. त्यामुळे ते व्हिडिओ एडिट नाही होत आहे, त्यामुळे तो ब्लॉग येत नाही. तो डेली होते, तो येणार नाही ते पण नाही माहिती, पण टाकायचा प्रयत्न करू. आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय कराल किंवा करा. आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला. आणि सबस्क्राईब करा भावांनो, कडकडीची विनंती. थोडा वेळा ट्रेन येईल, फिर आपण निकलतेच. बरेच दिवसानंतर सकाळी एवढा ब्लॉग चालू केलेला आहे. स्टेशन वहाँ पे कोई नहीं है, ट्रेन लागलेली आहे. आपली ट्रेन येईल थोड्या वेळात. ठीक आहे. थोडासा घोळ झाला मित्रांनो. मला वाटलं की हीच ट्रेन आहे आपली पाठी लागलेली, पण ती नाही आहे. ती 6:26 दाखवते. म्हटलं एवढा लवकर कशी काय आली ती, पण ती लेट आहे मला वाटतं. 27 झाली आता. ऐसा चलेगा तो कैसा कर चलेगा. आणि ती ट्रेन आहे ना, ती पण 8 वाजता तिथून प्रॉपर निघणार आहे. डिले नाही ती पण. ती नाही भेटली मग वांदे होणार माझे. मग ती आजचं अक्कलकोट कॅन्सल होईल असं वाटतं. लवकर आली पाहिजे भाई. पोचलेलो आहे. ट्रेन 10 वरती हे लागलेले. उद्यान एक्सप्रेस आहे, विसरलेलो. त्याला त्या तिकीटवरती कॅश घेत नव्हते, ऑनलाईन चालू होतं. आणि सगळे मागे बोलतात भाई माझं मारून दे, माझं करता माझी सुटली असती ब्रो. वांदी झालं असेल, शिव्या घातल्या असेल त्याने. आपल्याला जनरल डब्बा पकडायचा इकडूनचा पहिला, नंतर पुण्याला आपल्याला भाव भेटेल. ठीक आहे. अजून टाइम आहे तरी मोस्टली 8. दिसले तो. इधर विषय देखो क्या चालू है. अजून 2 मिनटं तरी आहे. 9 झाले ना, 1 मिनटं बाकी आहे. 1 मिनटानंतर आपली गाडी सुटेल मित्रांनो. फायनली सुटली आपली गाडी. झुक दिख रहे चर्री च्या गावात. बाय बाय उंदरांनो, लवकर भेटू. धक सामने एक इंजिन. चल भाई, आता काय थांबवत नाही आपल्याला. गिअर टाकला. डब्बे हलतात बघा, कसे हलतात बघा च्या गावात. हे बघा. धडाक दुडू. 3 hours later. मित्रांनो, हाच तो जर्सीवाला आपला गडी आलेला आहे. पुण्याला जॉईन झालेला आहे. जाऊ का इकडे. हे काय हॉटडॉग बेल आहे. काय झालं काय मित्रांनो. प्रवास सुरू झालेला आपल्याला ह्या व्यक्तीसोबत. आता बरं तुम्हारा भाई शांत था. अभी अपने में जोश आ गया. अपना भाई आ गया. अभी किससे
सकाळपासून एवढी झोप होती ना, वरती जागा भेटलेली आपल्याला आणि आपला मित्र पण होता. पाणी पाहिजे का घ्या ना मग मला हे घ्या. तर वरती आपण झोपले होतो. हरकत नाही पाणी तरी विचारता घ्यावा तो घ्यायचं. सकाळपासून वरती होतो, आता खाली 10 सेकंदाचं काय रेकॉर्डिंग स्टॉप आहे. हे विषय कधी बसून यायला लागले. पुढे काय काय होते A few moments later. 4:30. हे चार्जर घेतो तो चार्जर हा घेतलं घर आलं ना जीव राहिला इथे. एक मिनिट. हा चला मजा आली. चला रिझल्ट साठी बेस्ट ऑफ लक. 90 पार करायचे. चांगला भाई दुसरा विशाल आहे. सचिन सावंत ब्लॉग वरती कमेंट कराल, तुम्हाला भेटेल. सचिन सावंत मित्रांनो, बरोबर टायमावरती वैभव वाहने आपल्याला पोहोचवलेली आहे. तीर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. ट्रेन आता जाईल पुढे. इथून अर्धा तास ना. 20 मिनिट. हा, इथून 20 किंवा अर्धा तास शेअरिंग रिक्षा. त्या पुढे बघू आपण काय काय करत तुम्हाला दाखवणारच. इथून निघा ट्रेनमध्ये. हा, श्री स्वामी समर्थ. ट्रेनमध्ये काय, ट्रेनमध्ये जरा आराम केला. बाकी ट्रेनमधलं काय दाखवणार. जे सगळे ट्रॅव्हल करतात त्यांना माहिती आहे, पाणी बॉटल, वडापाव, भजीपाव, चेस. ठीक आहे. बाकी अभी इधर से देखते. पाऊस पडलाय, पाऊस येणार. रुको जरा सबर करो. मित्रांनो, फायनली पोहोचलेले आपण अक्कलकोटला मंदिराकडे. नाव प्रतीक दळवी साहेबांसोबत. तर सध्या विषय काय माहिती आहे, स्टेशनला तुम्ही उतरलात ना, अक्कलकोट स्टेशनला उतरल्यानंतर 11 किलोमीटर आहे. तिथून बाहेर आल्यास तुम्हाला हे भेटते शेअरिंग. सुभेदार ट्रॅव्हल्सचे मालक. हां काय झालं, स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स नाव चेंज झालेलं आहे. ॲडिट होऊन जाईल स्टेशन घेऊन. ते जे मालक, चालक, वाहक स्वतः या दिशेने आलेले आहेत. तर शेअरिंग रिक्षा भेटते. पर पर्सन 50 रुपये आहे. ते तुम्हाला म्हणतो श्री स्वामी समर्थ. ते तुम्हाला इथपर्यंत सोडते. इथं आल्यानंतर तुम्ही रूम वगैरे घेऊ शकता फ्रेश होण्यासाठी. स्टे पण आहे ते. ते पण आहे मग. हां, स्टे पण आहे. पण आपल्याला स्टे नाही करायचं, आपल्याला फक्त फ्रेश व्हायचं आहे, मंदिराकडे जायचं आणि रात्री 8ची ट्रेन आहे. तर सध्या ना इकडचा माहोल असा आहे ना, आम्हाला वाटलं म्हणजे गरमी तर होत होती येताना. इथं जर आलो ना, सुगंध असा होता ना मातीचा, आम्हाला वाटलं पाणी फवारणी वगैरे केली. नंतर पुढे आलो ना, ते बघा इथं पाऊस पडला भाई. आधी फ्रेश व्हायचं नको. ही जेवणाची लाईन आहे ही. नको, आधी फ्रेश होऊया. तर असं इथे पाऊस वगैरे पडलेला आहे आणि पाऊस पडू पण शकतो. वातावरण बघा ना, काय वातावरण आहे, एकदम थंडगार ना. जरा रूमची व्यवस्था करूया, कुठं भेटतं आणि फ्रेश होऊया आणि मग पुढचं दाखवतो. आवाज आहे का, आवाज अरे दे ना आवाज. अरे आवाज काढ. नाही मित्रांनो, इथं पाऊस पडणारच आहे. आता गडगडत होते. भेटला असता एक नंबर काम झालं. काय महाप्रसाद भेटला असता एक नंबर काम झालं. आम्हा आधी हे करा, फ्रेश व्हायला लागेल ना आपल्याला. अन्नछत्र इथं बनणार आहे मित्रांनो. आधी पार्किंग होती, आता 4 माळ्याचं बनणार आहे. साठी काम चालू आहे अजून सध्या.
पण आपल्याला हे कुठे जायचं आहे? मित्रांनो, हे मंदिराचंच म्हणजे संस्थेचं निवासस्थान आहे. बाहेर भरपूर हॉटेल आहेत आणि ते भरपूर महाग वगैरे आहेत. इथं तुम्ही पर पर्सन 50 रुपयामध्ये म्हणजे फ्रेश वगैरे होऊ शकतात. ठीक आहे, तसे तुम्हाला पावती भेटते. दाखव रे, पाठीबागला तसा काउंटरवरून तुम्हाला अशी पावती भेटते. ठीक आहे, पर पर्सन आम्ही दोघं जण आहेत, 100 रुपये. ठीक आहे, आता पुढं जरा फ्रेश होऊया आणि मग निघूया. मित्रांनो, आता तयार होऊन तर निघालो आम्ही आणि आजचा आउटफिट सध्या असा आहे. व्हाईट शर्ट माझ्याकडे नव्हता, तर हावाला ओकेमध्ये सध्या आणि शाळेत एकदम ओकेमध्ये. तर आता दर्शनासाठी निघूया. आणि पाचच्या साईडला काय होतं ते? त्या साईडला एकदम फिरून तिथे पार्किंग आणि गार्डन आहे, एवढंच आहे, बाकी काय नाही ना? ठीक. आणि मंदिर गार्डन आहे, तुळजाभवानीचं छोटं मंदिर बांधलंय, नंतर आपण दर्शन घेऊ तिथे. हां, ठीक आहे. कसं मी तर पहिल्यांदा येतोय, हा भरपूर वेळा येऊन गेलाय, पण हा गाडीने आला, ट्रेननी नाही आलाय. ट्रेननी दोघांजण फर्स्ट टाईम आणि अक्कलकोटसाठी माझा फर्स्ट टाईम आहे. कसा एक्सपिरियन्स आहे मी पण करतो आणि तुम्हाला पण सांगतो. ठीक आहे. सध्या कुठे जायचं आता? आधी मंदिरात डायरेक्ट मंदिराकडे. ठीक आहे. पाऊस पडलेला आहे. पाऊस पडला आतून तिकडून सोडते पलीकडं आणि तुम्हाला चपल मराठी मध्ये बोलला नाही, पुढे मंदिर समोरच आहे. श्री स्वामी समर्थ. सोबत जरा कुठं चाललं एकटा एकटा? काय करते ना बाबा, डायरेक्ट मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे. तर वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. हे बघा, झाड बघा किती उंच आहे. आतमध्ये जाऊन आधी दर्शन घेऊया, आधी नंतर तुमच्याशी बोलूया.
आता झालेलं आहे आपला आणि दर्शन लवकर झालेलं आहे, जास्त गर्दी वगैरे पण नव्हती. तर आता सध्या इथून निघून पुढे कुठे जायचं रे? पुढे जरा इथं हां आता फिरवेल फिरवेल तिकडे फिरायचं आपल्याला, पण आपण तर फर्स्ट टाईम आहे. गंधा मस्त दिसतो. मित्रांनो एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा दर्शन घेतलं आहे आणि 3 वेळा. लाईन आज का नाही ते माहिती नाही. आज गुरुवार पण आहे, एकादशी पण आहे आणि कार्यक्रम पण आहे, मस्त कार्यक्रम आहे. संदीप पुढे हां तर 3 वेळा दर्शन घेतलेलं आहे. ठीक आहे, आता अजून एक 2-3 ठिकाणं आहे तिथे फिरण्या म्हणजे बघायसारखी, दर्शन घेण्यासारखी. कुठलं आहे आतमध्ये जिथं आम्ही आलो तिथं तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि बाहेर कुठलं आहे मंदिर आहे, बाळप्पा मंदिर आहे, खंडोबा मंदिर आहे. असे 2-3 ठिकाणे, पण ते करायला सध्या आमच्याकडे वेळ नाही. तर नेक्स्ट टाइम आमचं चालले प्लॅन, तेव्हा आम्ही नक्की करू. आधी सध्या तुळजाभवानीचं सुद्धा करून घेऊया. थांब. लवकर जा, गर्दी कमी होते. हे अन्नक्षेत्र आहे. दुपारी चालू होतं ना? कितीपर्यंत असतं चालू? 12 ते 4, 8 ते 11. हां 12 ते 4, रात्री 8 ते 11. आम्ही आलो ना त्या टायमाला होतं ना चालू, त्या टायमाला होतं, पण आम्हाला कसं फ्रेश व्हायचं होतं त्यामुळे आम्ही आधी गेलो नाही. आणि आता 8ला आम्ही जाऊ नाही शकत कारण आमची 9ची ट्रेन आहे. कारण ह्याला पण बाहेर जायचं आहे आणि मला पण कामाला जायचं, त्यामुळे हा प्लॅन ना एकदम कसं अचानक भयानक बनलेला प्लॅन होता. रात्री कॉल आला उद्या जायचं आहे, मी ऑफिसवरून निघालो. ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम कसं फुर्सतमध्ये येऊ ना तेव्हा जरा आणि 2-3 ठिकाणे ते करू हे ना बाबा. आता जरा घाईमध्ये मित्रांनो हे बघा, ही पार्किंग मगाशी दाखवलं तिथं पार्किंग होती, तिथं आता ते अन्न हे करणार आहे ना, काल तर ते अन्नछत्र करणार आणि पार्किंग या साईडला आहे सगळी. आणि त्या साईडला सगळे हॉटेल्स वगैरे आहेत जे मी तुम्हाला बोललेलो. ठीक आहे, बाहेरून. आणि इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे. मित्रांनो हा मंदिर हल्ली 6 महिने झाले बांधलेलं आहे, त्याच्या आधी हा मंदिर नव्हता. त्या साईडला मुलांचं छोटंसं गार्डन आहे आणि व्ह्यू बघा ना, व्ह्यू पाऊस सारखं वाटते, ढग काळे वगैरे झाले. थोडंसं जास्त नाही, थोडंसं काहीतरी काम राहिलं असेल वगैरे मंदिराचं. बाकी सगळं तर ओके. मध्ये 6 महिने झालेत तयार होऊन मंदिराला, आधी नव्हता. मस्त वाटतं ना. एक फोटो काढून घेतो असा, दर्शन करून घ्या. मित्रांनो हे बघा, इथून असं समोर सरळ चालत आलात तर तुमच्या राईट साईडला यात्री निवास देकाच्या संस्थेचं निवासस्थान आहे. ते तुम्ही 50 रुपये देऊन परपासून फ्रेश होऊ शकता. 24 तासासाठी असते ते, 24 तासासाठी असतं. ठीक आहे, आता आम्ही तर निघतोय परतीच्या प्रवासला कारण 9ची ट्रेन आहे. आता जरा नाश्ता वगैरे करतो. ठीक आहे, बाकी तर काय नाही. बाकी कसा तुम्हाला ब्लॉग वाटला नक्की सांगा. ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं म्हणजे इन्फॉर्मेशन थोडीफार इन्फॉर्मेशन होती. बाकी काय नाही. बाकी दर्शन एकदम मस्त झालं. तुला कसं वाटलं? खूप छान. ब्लॉग कसा वाटला? स्वामींनी आज आपल्याला बोलवलं. हा आपला अचानक प्लॅन जो झालेला आहे तो आमचा यशस्वी झालेला आहे. त्यासाठी स्वामींचे खूप खूप आभार. असे स्वामींची आमच्या कृपा राहते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
ठीक आहे. नक्की व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं, काय इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली. ठीक आहे. आणि तुमच्याकडे काय असेल म्हणजे अजून माहिती या अक्कलकोट या जागेबद्दल, स्वामीबद्दल तर तुम्ही नक्की कमेंट करा. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जे काय म्हणजे ब्लॉगपासून मी बोलत येते, याच्या आधी पण बोलले, जर आपले प्रतीक दळवी साहेब आहेत, दिस इज वन, ह्यांचं ट्रॅव्हल्स ओपन झालं आहे, स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ठीक आहे. तर त्यांच्याकडे सगळ्या गाड्या अवेलेबल होतील, 4 व्हीलर, 20 सीटर, 49 सीटर, मोठ्या बस वगैरे. ठीक आहे. सध्या हे ह्याच्यावरती देत नाही ना तुम्ही, काय बोलतात ते, पर्सनल सेल्फ ड्रायव्हर. हां, सेल्फ ड्रायव्हरती पण देतो. हां, सेल्फ ड्रायव्हरवरती पण भेटेल तुम्हाला. काही जर तुम्हाला याच्याबद्दल इन्क्वायरी पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही ब्लॉगमध्ये कमेंट करा किंवा ह्याचा मी नंबर तसं पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार, त्याला डायरेक्ट कमेंट म्हणजे कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्की लवकरात लवकर प्रतिसाद भेटेल. आणि अजून काय बोलू, अजून तर हे बघा या साईडला मंदिर आहे, इथून असं या साईडला सगळ्या गाड्या येतात, म्हणजे आपल्या काय बोलतात टमटम वगैरे तिथं थांबतात, कार तर आतमध्ये जातात. ठीक आहे. इथून मंदिर आहे समोर, राईट साईडला पार्किंगचा एरिया आहे. एवढंच होतं, बाकी काय नाही. चला ब्लॉग इथंच संपूया आणि पुन्हा भेटू आपल्या नव्या झोमल्याचे कशा ब्लॉगमध्ये. काय बोलतो प्रतीक? हो. चला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.